एकनाथ शिंदेंनी अगोदर ठाकरेचे खासदार फोडले आणि आता थेट ठाकरेचे निष्ठावंत आमदार सचिन अहिर यांना उपसभापतीची उमेदवारी देऊन आपल्या पक्षात प्रवेश करून घेतला. आता याच्या पाठीमागचं कारण ऐकून आपल्यालाही धक्का बसेल. अनेक लोकांना वाटतंय हे ऑपरेशन टायगर आहे, पण आता हे ऑपरेशन टायगर राहिलेलं नाही. अचानक असं काय झालं? ठाकरे यांचे निष्ठावंत आमदार असलेले सचिन अहिर यांनी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेमध्ये का प्रवेश केला? याच्या पाठीमागं नेमकं कोणतं कारण आहे? चला सविस्तर आपण या व्हिडिओमधून जाणून घेऊ. महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये गेल्या काही वर्षापासून एका पाठोपाठ एक मोठे राजकीय भूकंप पाहायला मिळत आहेत. अगोदर उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेमध्ये मोठी फूट पडली, आमदारांनी बंड केला आणि आता खासदारांनी बंड केला आणि पुन्हा एकदा ठाकरे सेनेच्या आमदारांनी गद्दारी केली. आता इथे बऱ्याचशा लोकांना असे वाटत असेल हे आता नेहमीचंच झालंय, पण यामध्ये एक वेगळी गोष्ट घडली. ही चर्चा आहे विधान परिषदेमधील ठाकरे सेनेचे आमदार सचिन अहिर यांच्याबद्दल. एकनाथ शिंदे यांनी सचिन अहिर यांना उपसभापतीच्या उमेदवारीसाठी अधिकृत जाहीर केल्यानंतर राजकारणामध्ये यावरती मोठे प्रश्न निर्माण झालेत. हा फक्त एका पदाचा विषय नाहीये, या पाठीमागं मोठं राजकीय गणित दडलेलं आहे. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे हा निर्णय ठाकरे यांच्या शिवसेनेतील सर्वात मोठ्या घडामोडीचा ट्रेलर तर नाही ना? आता सर्वांनी लक्ष देऊन ऐका. 19 जूनला विधान परिषदेच्या उपसभापतीसाठी निवडणूक जाहीर झाली. 1 जुलैला यासाठी मतदान होणार होतं. महायुतीमधून या पदासाठी कोणाला उमेदवारी मिळणार याची चर्चा सुरू होती. राजकीय वर्तुळामध्ये अगोदरपासूनच चर्चा सुरू होती, हे पद एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला मिळणार. त्यामुळे शिंदे गटातील अनेक नेत्यांनी हालचाली सुरू केल्या. यामध्ये एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेतील 3 नावं सर्वात अधिक चर्चेत होते: नीलम गोरे, कृपाल तुमाने आणि मनीषा कायंदे. विशेष म्हणजे यामध्ये विदर्भामधील नेते कृपाल तुमाने यांचं नाव आघाडीवरती होतं. असंही सांगितलं गेलं त्यांना मंत्रिपदाऐवजी उपसभापतीपद हे दिलं जाणार आहे. मात्र इथे एकनाथ शिंदे यांच्या राजकारणाची शैलीच वेगळी मानली जाते. शेवटच्या क्षणापर्यंत कोणताही निर्णय स्पष्ट न करणं आणि अचानक सर्वांना धक्का देणारा निर्णय जाहीर करणं, हीच त्यांची कार्यपद्धत असल्याचं अनेकदा दिसून आलं. यावेळेस देखील तसंच काही घडलं. याच दरम्यान दुसऱ्या बाजूला ठाकरे गटाने देखील तयारी सुरू केली. उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेतील आमदार, विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी माध्यमांसमोर घोषणा केली की शिक्षक मतदारसंघाचे आमदार जगन्नाथ अभयंकर यांना उपसभापतीसाठी उमेदवारी दिली जाणार आहे. संख्याबळ जरी कमी असली तरी लोकशाहीमध्ये प्रत्येक पक्षाला निवडणूक लढण्याचा अधिकार असतो. त्यामुळे आम्ही आमचा उमेदवार देणार, असं अंबादास दानवे यांनी स्पष्ट केलं. ही घोषणा होताच सर्वांना वाटलं आता ही निवडणूक महायुती विरुद्ध ठाकरे अशी होणार. पण अवघ्या काही तासामध्ये चित्र पूर्ण बदललं. महायुतीकडून अर्ज भरण्यासाठी जे नाव समोर आलं ते नाव ऐकून सर्वांना धक्का बसला. कारण की महायुतीकडून अर्ज भरायला आले होते उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेतील आमदार सचिन अहिर. त्याच वेळीस अनेकांना धक्का बसला, हे कसं काय झालं? हे तर उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे आमदार आहेत, मग महायुतीकडून अर्ज भरायला कसं काय आले? कारण की सचिन अहिर हे केवळ महत्त्वाचे नेते नाहीत, गेल्या काही वर्षभरापासून उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेतील एक विश्वासू चेहरा म्हणून त्यांची ओळख निर्माण झाली होती. आणि यापेक्षाही मोठी गोष्ट म्हणजे सचिन अहिर यांचा अर्ज भरताना तिथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनीत्रा पवार हे तिघही उपस्थित होते. आता यामधून एक मोठा राजकीय संदेश दिला गेला. अगोदर एकनाथ शिंदे यांचे उमेदवार कोण होते? नीलम गोरे, कृपाल तुमाने, मनीषा कायंदे. पण यांना बाजूला करून एकनाथ शिंदे यांनी सचिन अहिर यांना उपसभापतीसाठी उमेदवारी दिली. आता इथे सर्वांनी लक्ष देऊन ऐका. सचिन अहिर यांना उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेकडून उमेदवारी मिळाली असती तरी देखील ते उपसभापती झाले नसते, कारण की विधान परिषदेमध्ये संख्याबळ हे महायुतीकडे जास्त आहे. याची जाणीव सचिन अहिर यांना होती. काही दिवसापूर्वीच एकनाथ शिंदे यांनी एक वक्तव्य केलं होतं, हे तर फक्त एक ट्रेलर आहे, पिक्चर अजून बाकी आहे. यानंतर एक चर्चा सुरू झाली, उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेतील आमदार खरंच उद्धव ठाकरे यांच्या संपर्कामध्ये आहेत का? यानंतर अशाही चर्चा सुरू झाल्यात, उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेतील 14 आमदार एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेमध्ये जाण्याच्या तयारीत आहे. अनेकांच्या मते सचिन अहिर यांना उमेदवारी देणं म्हणजे हे फक्त एक साधं राजकारण नाहीये, तर भविष्यामध्ये मोठ्या राजकीय घडामोडीची सुरुवात असू शकते. एकनाथ शिंदे यांना ठाकरे गटातील महत्त्वाच्या चेहऱ्याला आपल्या बाजूला आणण्यामध्ये यश आलंय. एकनाथ शिंदे गटाने या निर्णयाचं जोरदार स्वागत केलं. सर्व आमदारांनी त्यांना पाठिंबा दिला. ठाकरे गटात मात्र मोठी खळबळ उडाली.
उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेच्या अगोदरच आमदार फुटले होते, नंतर खासदार फुटले आणि पुन्हा एकदा सचिन अहिर हे आमदार वेगळे झाले, शिंदे शिवसेनेमध्ये गेले. यावरती आदित्य ठाकरे म्हणतायत हे सर्व एकनाथ शिंदे करत नाहीत, मुख्यमंत्री फडणवीस करतायत. त्यासाठी ते समोरच्या व्यक्तीला कोणतंही पद देण्यासाठी तयार आहेत किंवा मोठ्या प्रमाणामध्ये कोटी रुपये दिले जातात. त्यामुळेच तर फुटलेल्या आमदारांनी खासदारांनी स्वतःच्या फायद्यासाठी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेमध्ये प्रवेश केलाय. एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेतील मंत्री उदय सामंत म्हणतायत एकनाथ शिंदे यांनी ग्राउंड लेवलवरती काम केलं, कार्यकर्त्यांना जोडून ठेवलं. त्याप्रमाणे उद्धव ठाकरे यांनी केलेले नाही. ते नेहमी घरात बसून राहिले, मुंबई कधीही सोडली नाही त्यांनी. त्यामुळे आज त्यांचे कार्यकर्ता आमदार खासदार त्यांच्यापासून लांब जात आहे. कार्यकर्त्यांना जोडण्यासाठी त्यांच्या जिल्ह्यामध्ये जावं लागतं, सभा घ्याव्या लागतात. पण उद्धव ठाकरे मात्र वर्षातून 1-2 सभा घेतात, कार्यकर्त्यांना भेटतही नाहीत. या कारणामुळे त्यांच्या पक्षाची आज अशी अवस्था झाली आहे. पण इथे एक मोठा प्रश्न आहे, सचिन अहिर यांनी उद्धव ठाकरे यांची शिवसेना सोडून एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेमध्ये प्रवेश केला, मग त्यांच्यावरती पक्षांतर बंदी कायदा लागू होईल का? कारण की एक खासदार किंवा आमदार दुसऱ्या पक्षामध्ये गेला तर त्यावरती पक्षांतर बंदी कायदा लागू होतो आणि जर 2/3 खासदार आमदार दुसऱ्या पक्षामध्ये गेला तर त्यावरती पक्षांतर बंदी कायदा लागू होत नाही. आता या ठिकाणी सचिन अहिर हे एकटेच गेले की त्यांच्या संपर्कामध्ये आणखीन काही आमदार आहेत जे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेमध्ये जाण्यासाठी तयार आहेत. पण या ठिकाणी सामान्य माणूस मात्र प्रचंड संतापलेला आहे. लोकशाही पूर्ण संपत चाललेली आहे. खासदारांना आमदारांना पैसे देऊन फोडलं जातंय, पक्ष संपवले जातात. देशामध्ये फक्त एकच पक्ष ठेवायचा आहे असं लोकांचं म्हणणं आहे आणि या सर्व कारणामुळे लोकशाही धोक्यात येऊ शकते असं लोकांचं म्हणणं आहे. आपण ज्या आमदारांना खासदारांना निवडून देतो ते आमदार दुसऱ्या पक्षात जातात, मग या ठिकाणी लोकांच्या मतदानांचा अपमान होतोय. पण या गोष्टीचा विचार कोणी करत नाही. जे पक्षामध्ये घेतात तेही विचार करत नाही, जे दुसऱ्या पक्षामध्ये जातात तेही विचार करत नाही. सामान्य नागरिकांचं यामध्ये मरण होतंय. खरं तर पक्षांतर बंदी कायदा आहे ना सामान्य नागरिकांनी लागू करायला हवा, कारण की आपण लोकशाहीमध्ये त्यांना निवडून देतो, मग ते कसं काय दुसऱ्या पक्षात जाऊ शकतायत? जर एखाद्या खासदाराला आमदाराला दुसऱ्या पक्षामध्ये जायचं असेल तर त्यांनी राजीनामा द्यायला हवा, त्यानंतरच दुसऱ्या पक्षामध्ये जायला हवं. पण ज्याप्रमाणे चित्रपटामध्ये दाखवलं जातं ना, अर्धी लोक मेलेली आहेत, त्यांना काही घेणं देणं नाही, त्यांना काहीही समजत नाही, कोण कुठे चाललंय काय करतंय काही घेणं देणं नाही. त्याचप्रमाणे आता खऱ्या आयुष्यामध्ये परिस्थिती निर्माण झालेली आहे. 2029ला फार दिवस राहिले नाही, 3 वर्ष बघता बघता निघून जातील. पण या 3 वर्षामध्ये असं काही घडेल की लोकशाही पूर्णपणे संपवली जाईल असं चित्र निर्माण झाले. आणि जर लोकशाही थांबवायची असेल, लोकशाही वाचवायची असेल तर हे सर्व नागरिकांच्या हातामध्ये, सामान्य जनतेच्या हातामध्ये आहे. कारण की आता एक कायदा व्हायला हवा. जर कोणत्याही आमदाराला खासदाराला दुसऱ्या पक्षात जायचं तर त्याने त्याच्या मतदारसंघामध्ये पुन्हा एकदा निवडणूक लढायला हवी. त्यानंतर तो उमेदवार जर निवडून आला तेव्हा त्यांनी ठरवायचं त्याला कोणत्या पक्षात जायचं, असा कायदा लागू व्हायला हवा.